नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण हाय प्रोटीनयुक्त मोड आलेल्या मुगाचे पराठे कसे तयार करतात ते पाहणार आहोत। या पराठ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते। हे पराठे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रित राहते, सुंदर केस आणि त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे। मधुमेह लोकांसाठी तर अतिशय उपयुक्त आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असल्याने आणि अँटीऑक्सिडंट असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते। यामध्ये विटॅमिन ए, बी, सी, ई आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे हा पराठा अतिशय हेल्दी आहे। तर हे मोड आलेले मुगाचे पराठे कसे तयार करतात ते आज आपण पाहणार। हाय प्रोटीनयुक्त मोड आलेल्या मुगाचे पराठे करण्यासाठी मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत। हे मूग मी सकाळी 1 वाटी मूग सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून दिवसभर भिजत ठेवलेलं आहे। रात्री पाणी निथळून कॉटनच्या कपड्यात हे बांधून ठेवलेले आहेत। सकाळी असे मोड आलेले आहेत, एकदम मस्त असे मोड आलेले आहेत। त्यानंतर ह्यामध्ये घालण्यासाठी हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, लसूण आणि आलं घेतलेलं आहे। ह्याची आपण पेस्ट करून घेऊयात आणि हे मोड आलेले मूग मिक्सरच्या भांड्यात घालून एकदम असं जास्त चालू बंद करत मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात। ह्यामध्ये पाणी घातलेलं नाही, असंच हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। जास्त बारीक करून घ्यायचं नाही। मिक्सर चालू बंद करत करून हे मोड आलेले मूग वाटून घ्यायचे आहेत। मिक्सर चालू बंद करत हे क्रश करून घेतलेलं आहे, जास्त बारीक करून घेतलेलं नाही, थोडंसं दाताखाली येईल असं करून घेतलेलं आहे। आता हे एका बाउलमध्ये काढून घेते। त्यानंतर आपण मिरची, जिरे, आलं, लसूण हे सर्व मिक्सरमधून पेस्ट करून घेऊयात। ह्याची आलं, लसूण, जिरे आणि मिरची यांची पेस्ट करून घेतलेली आहे। मोड आलेले मूग मिक्सरमधून क्रश करून घेतलेला आहे। आलं, लसूण, मिरची पेस्ट, परत 2 चमचे तीळ घेतलेले आहेत। आता पराठे करण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं बेसन घेतलेलं आहे। ह्यामध्ये हे मोड आलेले मूग आपण क्रश करून घेतलेले आहे ते घालते। त्यानंतर आलं, लसूण, मिरची पेस्ट, तीळ यामध्ये घालते। त्यानंतर 1 चमचा हळद घालते, धने पावडर। आता हे सर्व मिक्स करून घेते। त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया। सर्व मिक्स झालेलं आहे, ह्यामध्ये मीठ घालते। तर ह्यामध्ये चवीपुरतं मीठ, त्यानंतर हिंग घालते। आता हे सर्व मिक्स करून पाणी घालून हे मळून घेते हे पीठ। मोड आलेल्या मुगाचे पराठा करण्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे। पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। आता हे 10 मिनटं झाकून ठेवते, त्यानंतर आपण पराठे लाटून घेऊयात। मोडल्या मुगाचा पराठा करण्यासाठी आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आता ह्याच्यातील छोटा गोळा घेऊन आपण लाटून घेऊयात, हे पराठा लाटून घेऊयात। पीठ आपण अर्धा तास मळून ठेवलं होतं, चांगलं मुरलेलं आहे। आता छोटा गोळा घेऊन पराठा लाटून घेऊयात। एवढा गोळा घेतलेला आहे। आता ह्याला पीठ लावून घेऊया। पीठ लावून आपण लाटून घेऊयात। पीठ लावून घेतलेलं आहे। आता पोळपाट्यावर ठेवून हे लाटून घेते। पराठ्याला पीठ लावून लाटून घेतलेलं आहे। आता हे भाजून घेण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता पराठा दोन्ही बाजूंनी भाजून घेऊयात। गोलाकार पराठा लाटून झालेला आहे। आता पराठा भाजून घेण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। तर दोन्ही बाजूंनी तेल लावून हे पराठा आपण भाजून घेऊयात। तव्यामध्ये हे पराठा घालते।
पराठा एका बाजूने भाजलेला आहे, आता उलटून घेते. दुसऱ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. पराठा एका बाजूने चांगला भाजलेला आहे, आता तेल लावून घेते. तेल लावून आता उलटून घेते हा पराठा. दोन्ही बाजूंनी चांगलं भाजत आलेला आहे. पराठा दोन्ही बाजूंनी भाजलेला. आता हे एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीचे पराठे असेच करून घेते. मोड आलेले मुगाचे पराठे तयार झालेले आहेत. ते असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.